नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल. आपण आता पाचगणी इथे आहोत. आज सकाळपासून ते आता संध्याकाळचे 7 वाजलेत. बघू शकता आपण पूर्ण कडक बंद पाळलेलं आहे. हे इथं पोलीस बंदोबस्त आहे. हा पूर्ण पोलीस बंदोबस्त. अत्यावश्यक सेवा फक्त चालू आहे. बाकी सर्व बंद आहे. पाचगणी शॉपिंग सेंटर, पाचगणीमधलं शॉपिंग सेंटर हे बघा पूर्णपणे बंद आहे. सर आज लॉकडाऊन कशासाठी होतं ऍक्च्युली पाचगणीमध्ये? आम्ही पाचगणी ते अगदी महाबळेश्वर बंदच आहे. काय कारण आहे त्याचं? सुरूर ते पोलादपूर रस्ता हा गेली 1.5 वर्ष काम चालू आहे. संत गतीने चालू आहे. पाचगणीमध्ये पण त्यांना काम सुरू केलं 21 ऑक्टोबरला. त्याच्यापासून काहीच नाही. रस्ता झाला पाहिजे होता. जेवढे 3-3-3.5 किलोमीटर खोदून ठेवले ते तरी करून घेतलं पाहिजे होतं. ते त्यांना केलेलं नाही. वरनं आता पुढं खोदायचं सुरुवात केलंय. कॉन्ट्रॅक्टर उत्तर देत नाही. आम्ही धंदा कसा करायचा? सीझन मध्ये खोदून ठेवलं तर कस्टमर कसे येतील? धंदा कसा मिळेल? आम्हाला धंदा कसा वाढेल? आणि व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि वारंवार यांच्याशी संपर्क साधून सुद्धा हे लोक आम्हाला उत्तर देत नाहीत आणि रस्त्याची चाळण झाली. म्हणून आज आम्ही सुरुवात 1 दिवस बंद पाळून पाचगणी महाबळेश्वर बंद ठेवला की शासनाला जाग यावी त्यासाठी. नाही, आम्हाला बुधवारी मुंबईला बोलवलं आहे आमदार साहेबांना बैठकीसाठी हॅम बरोबर. तिथं काही तोडगा निघाला नाही तर आम्ही पाचगणी महाबळेश्वर बेमुदत बंद करू. वेळ प्रसंगी आंदोलन करू. आणि काय शेवटी आमचं उपजीविका आहे आमची. काही नाही झालं तर आम्ही आमरून उपोषणाला बसू किंवा आत्मदहन करू. धन्यवाद. माझं नाव शेखर कासुर्डे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक पाचगणी. तर आज हे पाचगणी आणि महाबळेश्वर पूर्ण मला बंद दिसते, त्याचं काय कारण आहे सर? गेली वर्ष 1.5 वर्षापासून तुम्ही बघत असाल की सुरूर ते पोलादपूर असा केंद्र शासनाच्या हॅम या योजनेतनं रस्त्याचं काम MSRDCला दिलेलं आहे. पण या वर्षभरात तर म्हणजे मी पाहतोय असं की या वर्षभरात सुरूरपासून वाईपर्यंत ते जे काम जे लवकर व्हायला पाहिजे होतं ते होत नाहीये. अत्यंत संथ गतीने सुरू झालं. संथ गती म्हणण्यापेक्षा कामच सुरू म्हणजे लोकांचं सगळ्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की कामाचं खूपच म्हणजे मंद गतीने काम सुरू आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही पाहत असाल की सुरूर ते वाईपर्यंत तेथील व्यापारी असतील किंवा तिथे रहिवासी असतील त्यांना रहिवाशांना धुळीला सामोरं जावं लागतंय. धुळीमुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येतंय आणि त्याबरोबरच तिथले धंदेवाले सगळ्यांचे उपासमारीची वेळ आलेली आहे. आता तिथला भाग सुटला नाही तर पुढे लगेच त्यांनी आता त्या कॉलेजच्या इथं किशोर कॉलेज इथं काम सुरू केले आणि आता पाचगणी महाबळेश्वरचं काम सुरू करण्याचं. एक पाचगणी महाबळेश्वरचं काम सुरू करत असताना त्यांनी आता गेल्या 6 महिन्यामध्ये कवी 1-2 ठिकाणी रस्ते खंदून ठेवलेत. पुढे काय काम करत नाहीयेत. अर्धवट काम करतायत. त्याला पुढे काय कुठली गती नाहीये. कुठल्याही अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली तर ते उत्तर देत नाहीयेत. कुठले प्रत्येक अधिकारी बदलत असतायत आणि लोकांना आता सीझन येतोय एप्रिल-मेचा. लोकांवर आत्ताच ह्या 6 महिन्यामध्ये पाचगणी आणि महाबळेश्वरची म्हणजे पाचगणीचं प्रथमतः बोललं तर लोकांची ही जी मानसिकता का झाली बंद करायची, कारण की त्याचा आता कळत झाला अक्षरशः. आम्ही त्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार करतोय. आम्ही त्यांना फोन करतोय परंतु ते काहीच त्याला काही रिस्पॉन्स देत नाहीयेत. आणि आता एप्रिल-मेचं सीझन येतंय. हीच परिस्थिती अशी राहिली तर मला वाटत नाही की 2-3 म्हणजे जसं मुंबई गोवाचं जसं काम चाललंय 15 वर्ष तसं मला वाटतंय की सुरूर ते पोलादपूर काम हे मला वाटतं 10 वर्ष तरी चालेल. ही अशी जर त्यांची ती कामाची पद्धत राहिली तर. आम्हाला ह्याच्यातनं आम्ही कालच सर्वपक्षीय बैठक घेतली पाचगणीमध्ये आणि त्या बैठकीत असं ठरलं की बाबा आपण एक निषेध म्हणून आपण पाचगणी बंद ठेवूया. महाबळेश्वर सुद्धा बंद आहे आज.
तर त्या अनुषंगाने आम्ही आज पाचगणी बंद ठेवली आहे. आज आपण पाहत असाल पाचगणी पूर्णपणे 100% बंद आहे. आम्हालाही कळतंय की लोकांचे हाल होत आहेत हे करणार, पण आता याला पर्याय राहिला नाही. लोक अक्षरशः आता नागरिक रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. आता कालच आम्ही जेव्हा बैठकीत असताना माननीय आमदार मकरंद पाटलांचं माझं बोलणं फोनवरनं झालं आणि त्यांनी बुधवारी आमची त्यांच्या दालनामध्ये MSRTCच्या अधिकाऱ्यांबरोबर आमची बैठक बुधवारी लावली आहे. त्याच्यामध्ये पाचगणीचे 5 प्रतिनिधी, महाबळेश्वरचे 5 प्रतिनिधी आणि आम्ही लोकप्रतिनिधी अशी आमची एक संयुक्त बैठक तिथं आयोजित करण्यात आली आहे. आमचा हाच प्रयत्न राहील की त्यांना ते निवेदन देऊन पालकमंत्र्यांना, आपले सार्वजनिक मंत्री नामदार शिवेंद्र बाबा असतील, पालकमंत्री आपले शंभूराज देसाई असतील आणि आमचे जननायक आमदार मकरंदबाबा पाटील असतील, यांनाही नागरिकांची व्यथा सांगून लवकरात लवकर हा प्रश्न कसा मिटवता येईल या अनुषंगाने आम्ही त्या बैठकीला हजर राहणार आहोत. आणि लोकांना ह्या रस्त्याचा हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्ग काढता येईल किंवा आता हे एप्रिल मेचं सीझन आहे त्याच्यावर तुम्हाला काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने त्या बैठकीत आम्ही आमचे मुद्दे मांडणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन भिलारे. स्थानिक नागरिक आहोत, व्यावसायिक आहोत. पाचगणी महाबळेश्वरमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा आम्ही काम करतोय. विशेषतः आज 8 मार्च 2026 रविवारी पाचगणीने महाबळेश्वर बंद पुकारलेला आहे. खरं तर संप आणि बंदच्या आम्ही सर्व विरोधात आहोत, कारण यामुळे खरं तर व्यावसायिकांचं आणि स्थानिकांचं नुकसान होतं. पण हे करणं गरजेचं आहे, खरोखर गरजेचं आहे. कारण गेली 6-7 महिने जो पाचगणी महाबळेश्वरचा रस्ता खोदून ठेवलाय, त्या रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आम्हालाच नव्हे तर येथील पर्यटकांना सुद्धा खूप त्रास होतोय. आमचा व्यवसाय ठप्प पडला. इथे स्कूल आहेत, शाळा आहेत. आता 10वी 12वीच्या मुलांच्या शाळा परीक्षा होत्या, त्यांना सुद्धा खूप त्रास झालाय. वयस्क माणसांना सुद्धा त्रास झालाय. येथील स्थानिक टॅक्सीवाले असतील किंवा जे साधे बाईक चालवणारे जे वयस्कर लोक आहेत त्यांना पाठीचे त्रास सुरू झालेत, धुळीचे त्रास सुरू झालेत. आम्हाला असं वाटायला लागलं की प्रशासनाने अशी भूमिका घेतलेली आहे की ठेविले अनंत तैसेची राहावे, असंच ठेवायचं का काही वर्षानुवर्ष असं आम्हाला वाटायला लागलं. परंतु हे होणं गरजेचं आहे. हिल स्टेशन आहे, हे एक गिरिस्थान आहे. येथील लोकांचा रोजगार ह्या येथील पर्यटकांवरच अवलंबून आहे. त्यामुळे तिथे रोजगार पण मिळणं तितकं गरजेचं आहे. शासनानं आमचा विकासाला कोणाचाही विरोध नाही, विकास व्हावा, नक्कीच व्हावा, परंतु तो वेळेत व्हावा. बरेच वर्ष झालं या कॉन्ट्रॅक्टरने खोदून ठेवलंय, त्याचा नाहक त्रास या लोकांना होत आहे. कुठल्याही पद्धतीचा बोर्ड्स नाहीत, साईन बोर्ड्स नाहीत, कुठलीही माहिती नाही. कामाची क्वालिटी तर अक्षरशः आता बोलायला नको, पण काम वेळेतही होणं तितकं गरजेचं आहे. आम्ही स्थानिक लोकल, आम्ही जे काही स्थानिक नागरिक आहेत, व्यापारी वर्ग आहे, सर्वांनी, हॉटेल व्यावसायिक सुद्धा, या सर्वांनी मिळून पाचगणी, महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या सर्व गावांनी एकत्रित मिळून आम्ही हा बंद पुकारलेला आहे आणि तो बंद आज सक्सेसफुल झालेला आहे. आम्हाला सर्वांनी इथे सहकार्य केलेलं आहे आणि आशा करतो की प्रशासन याची नोंद घेईल आणि नक्कीच हा रस्ता पूर्ण करेल. धन्यवाद. धन्यवाद सर. संपत तुकाराम पार्टी. आज जो बंद होता तो कशाबद्दल होता तुम्हाला सांगा? हे रोडची कामं 6 महिने झाले रेंगाळलेली आहेत. लोकांना आजार दिले, प्रादुर्भाव उद्भवलेले आहेत आणि पर्यटकही पाचगणी महाबळेश्वरला जास्त येत नाहीत. त्यामुळं हा बंद सर्व ग्रामस्थ, नागरिक, पर्यटक हे सगळ्यांनी मिळून सगळे बंद ठेवलेलं आहे. त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मनपूर्ण आभार आहे. काय नाव आपलं? संपत तुकाराम पार्टे. तुमचा काय व्यवसाय असतो? आमचा फ्रूटचा व्यवसाय आहे. धन्यवाद. आभार आहे.